खरंच आवडेल की आपली नवनिर्वाचित एक तरुण तडफदार अशी एक नगरसेविका आताच निवडून आलेली आहे, मयुरी सचिन म्हात्रे, म्हणजे मयुरी राऊत. त्यांना काय वाटतं या किल्ल्याविषयी? मला वाटतं आज त्या पहिल्यांदाच या किल्ल्यावरती आलेल्या आहेत, त्यांच्यामुळे आलेले आहे. ओके, त्यांना या वकील ताईंना काय वाटतं या किल्ल्याविषयी आणि त्या काय करू इच्छितात त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट मयुरी सचिन म्हात्रे. आज मराठी एकीकरण समिती एक लोक चळवळ या माध्यमातून शिवस्मरण आणि महाराजांची आरती असाचा कार्यक्रम इथे आज आयोजन केला आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांना मी मनापासून आभार व्यक्त करते की आज या आरतीला आम्हाला बोलवलं, आमंत्रित केलं, त्याचबरोबर महाराजांची आरती करण्याचा मान आम्हाला दिला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर संपूर्ण मीरा भाईंदर शहरात जो उपक्रम समितीच्या माध्यमातून सुरू केलेला आहे, कुठे ना कुठे मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो खूप महान आहे. त्याबद्दल कुठलंही आपल्या मनात डाऊट नाही आहे. पण त्याचबरोबर कुठे ना कुठे आजच्या ज्या पिढीला त्याचा विसर पडला आहे असं मला वाटतं. आज हा जो उपक्रम समितीने सुरू केलेला आहे याच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत, आता जी घडवणारी जी आपल्या महाराष्ट्राला घडवणारी जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत कुठेतरी शिवाजी महाराजांचे जे संस्कार आहेत ते पोचणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपण हे काम खूप चांगल्या पद्धतीने करतो. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला त्याचबरोबर प्रत्येक रविवारी विविध ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये हा उपक्रम केला जातो. मी सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त प्रमाणात या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हा. महाराजांच्या विचारांना पुढे न्या आणि त्यांना आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे ही गोष्ट. कारण की जिथे जिथे शिवाजी महाराजांचे विचार पोचले आहेत तिथे तिथे विकास हा नक्कीच पोचणार अशी मला खात्री आहे. तुम्ही सर्वांनी आज हा जो मान आम्हाला दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.